प्रिय मित्र, आज 5 सप्टेंबर आणि आजच्या दिवशी आपण पवित्र मरीच्या जीवनावर विचार करत असताना तिचा विश्वास ही आपल्यासाठी कशी प्रेरणा आहे. कारण पवित्र मरीने जो अगदी बालपणापासून जो विश्वास ठेवला तो शेवटपर्यंत तिने तसाच ठेवला, किंबहुना वाढवला, परंतु कमी केला नाही. आणि तिचं आणि देवाचं हे जे नातं होतं ते विश्वासावर आधारित होतं आणि त्यामुळे विश्वासामध्ये ती एवढी पक्की होती की तिला ठाऊक होतं की परमेश्वराशिवाय मी जगू शकत नाही आणि माझ्या जीवनात काहीही चांगलं होऊ शकत नाही. माझा संपूर्ण विश्वास जर परमेश्वरावर नसेल तर माझे हे जीवन फुकट आहे. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र मरीने अगदी लहानपणापासून जो विश्वास ठेवला त्यामध्ये ती विश्वासात श्रद्धेत वाढत गेली आणि काही क्षणी तिने सांगितलं देवाला की तुझ्या इच्छेप्रमाणे माझ्या जीवनात घडव. म्हणजे प्रत्येक क्षणोक्षणी परमेश्वराची इच्छा काय आहे त्याप्रमाणे तिने केलं. आणि त्यामुळे कदाचित आपल्याला ठाऊक असेल की जी अनेक माणसं आपल्या बुद्धीवर अवलंबून असतात की माझी बुद्धी आहे, माझी शक्ती आहे, माझं सौंदर्य आहे, त्यामुळे मी मोठी आहे. पवित्र मरिया केवळ तिच्या विश्वासामुळे ती मोठी होती. एक महत्वाची गोष्ट आपल्या लक्षात येईल की हा श्रद्धेचा केवळ अभ्यास नाही तर ही श्रद्धा तिने ती जगली आणि ती वाढवली. म्हणून जीवनामध्ये जी श्रद्धा आपण प्रकट करतो त्यामध्ये आपल्याला वाढ करणे आवश्यक आहे. ती श्रद्धा वाढवली तर आपल्या जीवनामध्ये कितीतरी चमत्कार होऊ शकतात आणि त्या चमत्कारामुळे आपण जगामध्ये एक नावाजलेली व्यक्ती बनू शकतो हे तिने दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने मरीची श्रद्धा ही खरी आणि जिवंत म्हणजे परिपूर्ण अशी श्रद्धा होती आणि ती श्रद्धेची माऊली होती. आणि म्हणून परमेश्वराची कृपा तिच्या जीवनात वाढत गेली. परमेश्वराची शक्ती आणि परमेश्वराचं सामर्थ्य तिच्या बरोबर राहायला लागलं. म्हणून तिच्या जीवनामध्ये ज्या ज्या अशक्य गोष्टी निर्माण झाल्या त्या तिने शक्य करून दाखवल्या केवळ परमेश्वराच्या सामर्थ्यामुळे. जी दुःख आली, संकट आली, तिने धाडसाने तोंड दिलं कारण तिच्या विश्वासामुळेच. आणि म्हणून तिला वाटतं की बुद्धी ही चांगली आहे, माणसाने आपली बुद्धी वापरावी, पण सत्सेक बुद्धीद्वारे पहिल्या प्रथम देवावर विश्वास ठेवून त्याप्रमाणे जगणे हे अधिक आवश्यक आहे. आणि म्हणून पवित्र मरिया ही जगाच्या ज्ञानाने जगली नाही किंवा वाढली नाही किंवा प्रसिद्ध झाली नाही तर ईश्वरी श्रद्धेमुळे ती महान झालेली आहे. आणि मरियेची श्रद्धा ही आपल्या सर्वांना प्रेरणा आहे. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण आपल्या लक्षात येईल की आजच्या शुभवर्तमानात देखील हा पेत्र ज्ञानाने नव्हे तर ईश्वरी श्रद्धेमुळे पूर्ण झालेला आहे. कारण ज्या वेळेला त्याने चमत्कार पाहिला की प्रभू येशू ख्रिस्त त्यानं सांगतो आहे की तुम्ही आपली जाळी आपल्या उजव्या हाती टाका. आता ह्या माणसाने रात्रभर खूप प्रयत्न केले होते आणि त्यांना काही मिळालं नव्हतं आणि म्हणून तसं त्यांनी येशूला सांगितलं. पण येशूने त्यांना सांगितलं तुम्ही उजव्या हाती टाका. पेत्राने विश्वास ठेवला आणि त्यामुळे त्याने एवढे मासे पकडले की आयुष्यात त्याने कधी ते पकडलेले नव्हते. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या विश्वासामुळे चमत्कार होतोय हे पेत्राने अनुभवलं. आणि केवळ त्यानेच नव्हे तर अनेक लोकांनी, इतर शिष्यांनी देखील. परंतु महत्वाची गोष्ट की पवित्र मरिया त्यासाठी आपल्याला ही श्रद्धेची प्रेरणा देते ते आपण स्वीकारणे आवश्यक आहे. म्हणून केवळ मी हुशार आहे, बुद्धिमान आहे, मी
हे करू शकते ते करू शकते, जागतिक पातळीवरती पारितोषिक मिळवू शकतो वगैरे गोष्टी उपयुक्त नाहीत, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि म्हणून आज आपल्याला सर्व आव्हानाला तोंड देण्यासाठी काय पाहिजे असेल तर ती श्रद्धा.